नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू चॅनल. आणि आजचा व्हिडिओ आहे एक गिफ्टचा. गिफ्ट नाही आहे गिफ्ट ते, नाही आहे म्हणजे गिफ्ट फॉर बोथ ऑफ अस, फ्रॉम बोथ ऑफ अस. तर खूप वर्षापासूनची, म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून, जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून माझी खूप इच्छा होती. तर ती इच्छा माझी आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं ओंकारने डिसिजन घेऊन, म्हणजे आम्ही सल्लामसलत दोघांनी एकमेकांसोबत करून ती पूर्ण झालेली आहे. ॲक्च्युली तो मला ॲज अ गिफ्ट देणार होता, पण ते ॲज अ गिफ्ट असू शकत नाही. त्यामुळे त्याने डिस्कस केलं की आपण काय करावं. तर मला डिस्कस थोडेफार अंदाज असू शकते, खाली इथे दिसेल. तर गिफ्ट आहे हे क्यूटचं पप्पी. हे बघ तर हे बघा आमचं पप्पी. आता तुम्ही बघितलंच की सुपर ॲक्टिव्ह आहे. सुपर ॲक्टिव्ह पप्पी. ब्लॅक कलरचा लॅब आम्ही घेतला आहे. मला ब्लॅक डॉग लहान असल्यापासून पाळायचा होता. त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की मी खूप लहान असताना, जेव्हा माझ्या लाईफमधला फर्स्ट डॉग म्हणून जे मला माहिती आहे ना, तो आमच्याकडे, म्हणजे माझी एक एक्सटेंडेड फॅमिली आहे, जे आम्ही एकत्रच असं शेजारी राहत होतो, त्यांच्याकडे होता. तो कंबाईंडली होता ॲक्च्युली. तो आमच्याकडे पण यायचा, त्यांच्याकडे पण यायचा, म्हणजे आम्ही सगळे एकत्र खेळायचो. तर तो माझ्या लाईफमधला फर्स्ट डॉग होता. ब्लॅक कलरचा, फुल ब्लॅक होता, आणि त्याला असा एकदम सेंटरला व्हाईट कलरचा नाम होता. तर तो माझा खूप फेवरेट होता, म्हणजे लहान असल्यापासून. त्याचं नाव होतं टाग्या. आणि बाय द वे याचं नाव आहे गबरू. आम्ही आमच्या डॉगीचं नाव ठेवलं गबरू. म्हणजे कलर आणि जे काही होतं ते माझ्या चॉईसनुसार, आणि नाव ह्याच्या आणि स्वरूपच्या चॉईसनुसार ठेवलं आहे. गबरू नाव तुम्हाला कसं वाटलं हे सांगा. खरं तर मला ठेवायचं होतं पुरू. खरं पुरू थोडं पोरांचं नाव जास्त वाटतंय ना, म्हणून मी नको बोललो. नाही, तरी पण मला पुरूच ठेवायचं होतं, पण असू दे म्हटलं, काय आता, ह्याची चॉईस पण मॅटर करते ना. आणि ते गब्बूच आहे, तर त्याला ते सूट होतंय. त्यामुळे म्हणलं ठीक आहे, गबरू तर गबरू. गब्बू म्हणून ठेवलेलं नाही, गबरू इन द सेन्स गबरू. त्याचं गबरू ठेवलं ऍक्च्युली. असं मला गबरू म्हणजे गुबू आहे. आता छोटं आहे, पण मोठं झाल्यावरती होईल तो असा गब्बू. करू आपण त्याला गब्बू. नको, नावाप्रमाणे नको आहे करायचा त्याला, कारण तो आत्ताच एवढा ॲक्टिव्ह आहे. नावाप्रमाणे डेंजर करायचं त्याला ॲक्च्युली. बरं, तर ही अशी होती आमची गोष्ट. कारण आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरीला आम्ही काहीच सेलिब्रेशन केलं नाही. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरीला हा एक खूप मोठा डिसिजन घेतला. तर त्याच्यासाठी आम्ही खूप विचार केला. कारण ॲक्च्युली मला सरप्राईज द्यायचं होतं खरं. मग मी म्हटलं की ही अशी गोष्ट नाही आहे की म्हणजे सरप्राईज दिलं नाही झालं. जर तिला आवडलं तरी काही जास्त इफेक्ट नाही होणार. खरं ही एक लाईफ आपण घेऊन येतो आहे आपल्याकडे, त्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणून मी हिच्यासोबत परत डिस्कस केलं, कारण मला राहवतच नव्हतं ॲक्च्युली. मला खूप टेन्शन आलं होतं त्या दिवशी की घेऊ का नको, कमिट करू का नको. कारण हिला तर एक खूप छोटं असल्यापासून हिची इच्छा आहे. ही इच्छा तर तिची मला कंप्लीट करायची पण होती. खरं म्हणत होतं की नाही, असं कसं आपण डिसिजन घेऊ शकतो, म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या पूर्ण फॅमिलीवर पण येणार. म्हणजे फक्त हिचा डिसिजन नसणार आहे किंवा फक्त माझा डिसिजन नसणार आहे. इथे फॅमिलीसुद्धा कन्सिडर होते, कारण त्याचा इफेक्ट पूर्ण फॅमिलीवर पण पडणार. म्हणून मी हिच्यासोबत परत राहू दे म्हटलं. म्हणजे असं सरप्राईज देण्यापेक्षा एक डिसिजन घेऊ आपण, गिफ्टच्या ऐवजी एक डिसिजन घेऊ. मग आम्ही खूप विचार केला त्या दिवशी आणि मग फायनल डिसिजन घेतला. हां, असं. त्यामुळे म्हटलं की ही गोष्ट आपण शेअर करू तुमच्यासोबत. कारण आमचा गबरू खूप ॲक्टिव्ह, दंगेखोर, मस्तीखोर आणि ओबिडियंट पण म्हणता येईल. जरा ओरडल्यावरती असा ऐकतो लगेच. खरं ओरडावंच लागतं त्याला, तर ऐकतो. अजून छोटा आहे तो. ॲक्च्युली 55 डेजचा आहे आणि तो कालच रात्री आला आहे. आणि आज आम्ही व्हिडिओ बनवतोय. काल रात्रीचा आम्ही एंट्रीचा व्हिडिओ आज तुम्ही बघाल की आम्ही त्याला कसं घेऊन आलो अँड ऑल.
तर ही मस्त एंट्री. एक एंट्री आहे त्याची. चला तर एंट्री बघू आपण. हा. वेलकम वेलकम. लागलं बाबा, खरं तितकं लागलं आहे ना. वेलकम वेलकम. ते कर श्वेता. ओके. काय करायचं त्याचं? नाही 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 नाही, पाणी प्यायला लागली ते. थांब थांब, ते घाबरायला लागले, घाबरायला लागले ते, घाबरायला काय लागले. करणार आहे? पुढचा पाय कुठे आहे? इथे आहे माझ्या हातात आहे बघ. हा, त्याच्या पायाला लावायचं. आणि आणि ते पुढे ती चाटू नको. असं करणार आहे सोय. हा बघ, असं करायचं. आणि हे चाट. हा, सोड खाली. सोड आता खाली त्याला. हा 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 हा. वेलकम. तुझ्या पाठीमागच यायला लागली शिवली ते. धुवायला पाहिजे जरा. हे बघ. थांब. पाणी पे. अजून पे. पाणी पे. नाव ठेवा आता. ए गबरू. त्याच्या कानात बोल आणि कर करायचं. नाव तरी म्हण, चेष्टा करते मी. ए गबरू. 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 तर मंडळी, आम्ही ह्याचं नामकरण केलंय. ह्याला हातात घेतल्याशिवाय शांत बसत नाही वाटते. शांत बस. आणि काय ऑर्डर करायचं? 55 दिवसांचा आहे ना. हे बघ, कमी झालं. गोळीमुळे घाबरलो मी. ते पाण्याचं दूध ठेवू का मी साईडला? नुसतंच पाणी पिते आणि खेळायला लागले बघ त्याच्यात. आतापासूनच तुझी सुरुवात काय रे? तर कशी वाटली एंट्री आणि कसा वाटला आमचा गबरू छोटूसा क्यूट? तुम्हाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाव कसं वाटलं हे पण कळवा. कारण आम्ही खूप सर्च केले होते नाव, त्याच्यामध्ये हे नाव कुठेच आणि नव्हतं. आम्हाला स्पेशली इंग्लिश नाव ठेवायचं नव्हतं इंग्लिश अजिबात. आम्ही स्पेशली ठरवलं की त्याला सगळ्या कमांड्स जे काही ट्रेनिंग देऊ ते आम्ही मराठीतच. पूर्णपणे मराठीमध्येच देऊ. आत्ता तो खाली बस म्हणजे आणि चल. हा, ह्या 2 गोष्टी ऐकतोय. अजून तो त्याचं नाव रेकग्नाइज प्रॉपरली करत नाही आहे, कारण तो खूप छोटा आहे ना, त्यामुळे हळूहळू ऐकतोय तो आत्ता. म्हणजे लगेचच नाही ऐकणार ना, तो खूप छोटा आहे त्यामुळे. तर असं आम्ही शिकवतोय त्याला, सुरुवात केली आम्ही त्याला शिकवायला, पण मराठीमध्येच, इंग्लिशमध्ये नाही. त्यामुळं माझं स्पेशली असं होतं की त्याला इंग्लिश त्याला मराठी रांगडा गडी बनवायचा. रांगडा गडी बनवायचा आहे. आम्ही विचार पण केला होता की शिवाजी महाराजांच्या जे कुत्र्याचं नाव होतं वाघ्या ते ठेवायचं, पण ते त्याच्या नेचरला ना सूट होत नाही आणि त्याच्या पर्सनॅलिटीला पण सूट होत नाही, त्यामुळे नाही ठेवलं ना. की लाईफ चेंजिंग डिसिजन आहे हा. म्हणजे काही गोष्टी आम्हाला रिस्ट्रिक्ट करतील की पब्लिकमध्ये ह्या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी, पण फॅमिलीमध्ये जो हॅपीनेस तो आणतोय दॅट इज प्राइसलेस. त्यामुळे त्याच्यासाठी मी तयार आहे सॅक्रिफाईस करायला. आमच्या भरपूर गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन्स. काय बरं, म्हणजे कुठेही जेवायला जाऊ शकत नाही इमिडिएट. इमिडिएट कोणताही प्लॅन नाही होऊ शकत. शॉपिंग मॉलमध्ये नाही जाऊ शकत. तिथे हॉटेलिंगला जाऊ शकत नाही. तिथे सगळीकडे आम्हाला रिस्ट्रिक्शन्स येतील. पण
चांगली गोष्ट आहे, कारण आम्ही अननेसेसरी जे इकडे तिकडे खर्च करत होतो ना त्याच्यावरती आम्हाला रिस्ट्रिक्शन आहे, बँडविड्थ. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आमचा सोशल मीडिया युसेज कमी झाला 2च दिवसांमध्ये लिटरली. कारण आम्ही सोशल 6 मीडिया तास फोन यूज करायचो, हा, तो आता 2 तासवर आलाय. सॉरी, सोशल मीडिया क्रिएटर आम्ही विसरून गेलो होतो आणि आम्ही बघतच होतो नुसतं. तर आमचा युसेज जो आहे ना तो खूप प्रमाणात कमी आला. आय होप की इथून पुढं पण असंच होईल. चला तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, कसा वाटला आमचा डिसिजन आणि आमचा गबरू, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये गबरूच्या मस्तीचे बघायला videos ऐकायला नक्की विजिट करा. येस. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. बाय बाय.